छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर बेतलेला छावा हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आणि भारताच्या इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या खलनायकाचं म्हणजे औरंगजेबाचं भूत जणू थडग्यातून बाहेर आलंय। म्हणजे काय तर छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी उफाळून आली आहे। त्या मागणीसाठीचे हिंदुत्ववाद्यांचे मोर्चे असतील, त्या पाठोपाठ नागपुरात घडलेला हिंसाचार याचा संबंध आहे हे मी म्हणत नाहीये, तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा दावा केलाय। आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये, खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला। पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत। औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय। फक्त मुख्यमंत्रीच नव्हे तर जनसामान्यांमध्ये सुद्धा तशा आशयाची चर्चा सुरू झाली आहे। सामूहिक उन्माद किंवा आपण ज्याला मास हिस्टेरिया म्हणतो तसा हा काहीसा प्रकार आहे का, अशा स्वरूपाची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। पण हा काही आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय नाही आहे, कारण एखादा पिक्चर येणं आणि त्या पिक्चरच्या खलनायकाच्या किंवा जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलंय की मराठ्यांच्या इतिहासातला खलनायक असलेल्या औरंगजेबाच्या थडग्याच्या मुद्द्यावरून वातावरण पेटणं हा कदाचित आपण म्हणतो की बोला फुलाला गाठ पडावी तसा काहीसा प्रकार असू शकतो। असो, तर आपण आता मुद्द्यावर येऊया। खरं तर हा आपला विषय नाही आहे आजचा। मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचं काश्मीर होतंय का। नमस्कार, मी विनोद तळेकर, NDTVच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। आपण पाहताय चर्चेतली बातमी। तर प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचं काश्मीर होतंय का। नागपूर हिंसाचाराच्या संदर्भानं मी हा प्रश्न विचारतोय, कारण नागपूर पोलिसांच्या प्राथमिक तपासातून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या। यापैकी पहिली धक्कादायक बाब म्हणजे नागपूर हिंसाचारात एखाद्या टूल किटचा वापर करून दंगेखोरांची गर्दी जमवली गेली आहे का। जसं काश्मीरमध्ये टूल किटचा वापर करून गर्दी जमवली जात होती तशाच स्वरूपाचा प्रकार इथे घडलाय। त्यामुळे हा प्रश्न विचारण्याचं प्रयोजन निर्माण झालं, कारण ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या मोर्चानंतर फहीम खान नामक एका व्यक्तीनं परिसरात जमाव जमवल्याचा स्पष्ट उल्लेख या नागपूर हिंसाचाराच्या FIR मध्ये करण्यात आलाय। सकाळी 11च्या सुमारास, म्हणजे ज्या दिवशी घटना घडली, ज्या दिवशी हिंसाचार घडला, सोमवारची घटना आहे, त्या दिवशी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या फहीमनं 30 ते 40 जणांना गोळा केलं होतं। म्हणजे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा मोर्चा पार पडला होता। त्या मोर्चामध्ये औरंगजेबाची प्रतिमा किंवा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला आणि त्याचबरोबर काही आपल्या धार्मिक श्रद्धेशी निगडीत वस्तूंचा अवमान झाला, साहित्याचा अवमान झाला, असं या गटाचं म्हणणं होतं। आणि त्याचा राग मनात धरून सकाळी 11च्या सुमारास फहीम खाननं जवळपास 30 ते 40 जणांना गोळा केला आणि पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चाविरोधात तक्रार दाखल केली। त्यानंतर या फहीमनं काय केलं तर पुन्हा म्हणजे तक्रार दाखल केली, पोलिसांनी तक्रार घेतली, त्यानंतर हा सगळा जमाव निघून गेला। पण संध्याकाळच्या सुमारास फहीमनं पुन्हा जमाव एकत्र केला, त्यांना चिथावणी दिली संध्याकाळपासून। त्यामुळे तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली। अवघ्या 4 तासात जवळपास 400 ते 500 लोकांचा जमाव गोळा करणं, आसपासचे दगड एका ठिकाणी गोळा असणं किंवा दगडफेकी दरम्यान पोलिसांना लक्ष्य करणं, या सगळ्या बाबी जर पाहिल्या तर काश्मीरमधल्या दगडफेकीत वापरली जाते तशी काहीशी ही कार्यपद्धती असल्याचं पोलिसांचं मत आहे। आणि म्हणूनच त्या संघानं पोलिसांचा आता तपास सुरू झालाय। साधारण 5-7 वर्षांपूर्वीपर्यंत काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकीच्या घटना घडायच्या। आपण सुद्धा त्या टीव्हीवर पाहिल्या असतील। म्हणजे असं व्हायचं की सुरक्षा दलाची मुवमेंट असलेल्या एखाद्या रस्त्यावर किंवा गल्लीच्या दोन्ही बाजूला हळूहळू जमाव जमायला सुरुवात व्हायची। म्हणजे लष्कराचे जवान गस्त घालतायत आणि अचानक एखाद्या गल्लीत, एखाद्या रस्त्यावर हा ताफा लष्कराचा आला की त्याच्या दोन्ही बाजूनी जमाव जमायला सुरुवात व्हायची आणि अचानक दगडफेकीला सुरुवात व्हायची। अशा या दगडफेकीत सुरक्षा दलाचे जवान सुद्धा मोठ्या प्रमाणावर जायबंदी व्हायचे। त्यामुळे ही बाब सरकारनं अतिशय गांभीर्यानं घेतली आणि 2017 साली
NIAनं या सगळ्या घटनांचा सर्वंकष अभ्यास केला आणि एक रिपोर्ट दिला. या NIAच्या रिपोर्टमधनं अनेक बाबी उघड झाल्या. NIA म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेनं या सगळ्याचा अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या अशा लक्षात आलं की दगडफेक करण्यासाठी जेव्हा जमाव गोळा होतो ना, तो असाच गोळा होत नाही, तर त्यासाठी व्हॉट्सॲपवरनं मेसेजेस जातात. म्हणजे NIAचा जो अहवाल होता त्यानुसार दगडफेकीसाठी तरुणांचा जमाव गोळा करण्यात 117 संशयितांचा हात होता असं NIA म्हणते. आणखी काही सुद्धा तपशील या NIAच्या अहवालात होते. ते म्हणजे हे 117 संशयित होते ते 79 व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तरुणांना काही ठिकाणी जमा होण्याचं आवाहन करायचे. यांची नावं मी तुम्हाला सांगतो. व्हॅली ऑफ टीयर्स, पुलवामा रिबेल्स, दफ्तर सूरत, अवलिया सुफियान, फ्रीडम फाइटर्स, तहरीक आझादी 123, मुजाहिदीन ए इस्लाम, अल जहाद अशा नावाचे हे व्हॉट्सॲप ग्रुप होते. आणि या व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे हा व्हॉट्सॲप ग्रुप चालवणारी जी मंडळी होती ती कुठे बसली होती, तर थेट पाकिस्तान. आणि पाकिस्तानातनं हे ग्रुप ऑपरेट व्हायचे. तिथनं मेसेजेस यायचे की इथे इथे जमा, आणि त्यानुसार हा जमा व्हायचा आणि दगडफेकीला सुरुवात व्हायची. तब्बल 6386 फोन नंबर्स असे होते की जे यापैकी अनेक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कॉमन होते, म्हणजे सामायिक होते. अनेक ठिकाणी हे लोक त्या ग्रुपमध्ये असायचे आणि याच ग्रुपमध्ये हे मेसेजेस फिरायचे दगडफेकी संदर्भात. त्यापैकी साधारण 1000भर नंबर हे पाकिस्तान आणि विविध आखाती देशांमध्ये वापरले जात होते, तर उर्वरित नंबर हे काश्मीर खोरं आणि आजूबाजूच्या राज्यातले होते. आता गंमत म्हणजे NIAचे काही अधिकारी बनावट ओळख तयार करून या व्हॉट्सॲप ग्रुपचाच एक भाग होते आणि त्यांच्यामार्फत या हल्लेखोरांच्या हालचालींची खडा माहिती NIAला मिळत होती. त्यामुळे हा सगळा प्रकार लक्षात आला आणि त्या आधारेच हा रिपोर्ट NIAनं बनवला होता. आणि त्यानंतर अर्थातच केंद्र सरकारनं, गृह खात्यानं पावलं उचलली आणि हा सगळा प्रकार आता बंद झाला आहे. कारण एकदा कार्यपद्धती लक्षात आली, एकदा मोडस ऑपरेंडी लक्षात आली की त्यावर उपाय करणं सोपं जातं आणि तसंच झालं. सध्या हे प्रकार काश्मीरमध्ये होताना दिसत नाही आहे. तर अशी ही काश्मीरातली कार्यपद्धती होती. ती कार्यपद्धती आता नागपुरात वापरली जाते की काय, असा गृह खात्याला संशय आहे. आणि मुख्यमंत्री तसंच नागपूरचे पोलीस आयुक्त सुद्धा म्हणतात तसा जर हा हिंसाचार सुनियोजित असेल किंवा पूर्वनियोजित असेल तर पुढच्या काही दिवसात राज्याच्या इतरही शहरात कदाचित असाच हिंसाचार घडू शकतो, असा पोलिसांना दाट संशय आहे. म्हणजे गेल्या काही दिवसातल्या डोंबिवली असेल, इतर ठिकाणच्या जर घटना आपण पाहिल्या तर कदाचित असे प्रकार बाहेर सुद्धा घडू शकतात. त्यामुळे आता गृह खातं अलर्ट मोडवर आलं आहे. आणखी एक गंभीर बाब या सगळ्यातनं समोर आली आहे, म्हणजे नागपूर हिंसाचाराच्या FIR मधनं समोर आली. ती म्हणजे या हिंसाचार प्रकरणी ताब्यात घेतलेल्यांमध्ये 5 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या 5 अल्पवयीन मुलांना सोबत घेण्याचं कारण म्हणजे एकतर लहान मुलं असल्यावर संशय येत नाही आणि पकडले गेले तर मोठी केससुद्धा बनत नाही, असा कदाचित त्यामागचा हेतू असू शकतो. तर 5 मुलं या नागपूरच्या हिंसाचारात आरोपींच्या यादीत आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात आलेल्या आहे, अल्पवयीन आहेत. त्यामुळे पुढच्या काळात जुवेनाईल खटला त्यांच्यावर चालला जाईल. तुम्हाला आठवत असेल तर डोंबिवलीतल्या काही दिवसांपूर्वी RSSच्या शाखेवर जी दगडफेक झाल्याची घटना घडली होती त्यात सुद्धा 4 मुलं अल्पवयीन होती. म्हणजे अल्पवयीन मुलांना समोर ठेवून त्यांच्या आडून पूर्वनियोजित पद्धतीनं ही हिंसा घडवली जाते का, असा सुद्धा संशय येण्यास वाव आहे. आणि पोलिसांना सुद्धा तसाच संशय आहे. त्या दिशेनं पोलीस तपास करत आहेत. आणखी सुद्धा काही मुद्दे पोलिसांच्या तपासात महत्त्वाचे आहेत. जसं की हिंसाचाराच्या वेळी वाहनं पेटवली गेली, त्यासाठी पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला होता का, किंवा हिंसाचारासाठी दंगेखोरांना कोणी अर्थसहाय्य केलं आहे का, बाहेरून कोणी फायनान्स किंवा त्यांना पैसे पुरवलेत का, हा सुद्धा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीनं सुद्धा तपास केला जातोय. एकूणच काय तर दंगेखोरांना कोणाचं पाठबळ होतं का, अशा स्वरूपाच्या अंगानं सुद्धा पोलिसांचा तपास सुरू आहे. ही झाली एक बाजू. आणि दुसरी बाजू म्हणजे ज्या मोर्चामुळे मुस्लिम समाज बिथरला, त्या विश्व हिंदू परिषदेच्या मोर्चाच्या 9 आयोजकांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. हे सगळेजण पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाल्याचं समजतंय. सामाजिक तेढ निर्माण करणारी कृती केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार आहे. आणि सगळ्यात वेगळी बाब किंवा स्वागतार्ह बाब म्हणजे या झाल्या प्रकारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधींची पत्रकार परिषद झाली. सुनील आंबेकर यांनी त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्या घटनेकडे किंवा या सगळ्या हिंसाचाराकडे, त्यानंतरच्या
एकूण समोर आलेल्या बाबींकडे कसं बघतो या संदर्भात भाष्य केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं विश्व हिंदू परिषदेचे कान टोचलेत अशासाठी म्हणतोय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं असं म्हटलंय की समाजासाठी, म्हणजे त्यांचे शब्द सांगतो, समाजासाठी कोणत्याही प्रकारचा हिंसाचार चांगला नाही. तसंच औरंगजेबाचा मुद्दा संयुक्तिक अजिबात नाही आहे, शिवाय तो आमच्यासाठी महत्त्वाचा सुद्धा नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणतोय. See, any type of violence is not good to the health of the society, and I think police are have taken the cognizance of it, and so I think they will go into the details. अर्थात हिंसा मग ती कोणत्याही स्वरूपाची असो ती कायमच निषेधार्थच असली पाहिजे, पण ती जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा जर प्रयत्न होत असेल तर मात्र ती भविष्यातल्या मोठ्या अराजकाची नांदी ठरू शकते आणि त्यामुळेच पोलीस त्याच अनुषंगानं तपास करतायत. नागपुराच्या हिंसाचारातनं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. पोलीस तपासातनं यथावकाश त्याची उत्तरं बाहेर येतील, पण तोपर्यंत जे निष्कर्ष समोर आलेले आहेत प्राथमिक तपासातून ते धक्कादायक आहेत. त्यामुळेच प्रश्न विचारासा वाटतो की महाराष्ट्राचं काश्मीर होतंय का? तर आज इतकंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबाबत व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट करा. तुमचे जर काही मुद्दे असतील तर ते सुद्धा जरूर कळवा. धन्यवाद.